हॅलो, नमस्ते. तर आजपासून आपण डी.2च्या प्रिव्हियस इयर्सला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टसाठी जे काही प्रॉब्लेम्स पहिल्या युनिट आणि दुसऱ्या युनिटमध्ये आले होते ते प्रॉब्लेम्स आता आपण सॉल्व करणार आहोत. ओके. तर त्या प्रॉब्लेम्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. विंटर 23चा पेपर आहे आणि त्यातला क्वेश्चन 1B. हा क्वेश्चन काय आहे जरा व्यवस्थित वाचा. द फोर्सेस 20 न्यूटन, 30 न्यूटन, 40 न्यूटन, 50 न्यूटन and 60 न्यूटन आर ॲक्टिंग ॲट वन ऑफ द अँग्युलर पॉईंट्स ऑफ अ रेग्युलर हेक्झागॉन. म्हणजे काय की आपल्याला एक रेग्युलर हेक्झागॉन घ्यायचा आहे आणि त्या रेग्युलर हेक्झागॉनच्या, समजा मी हा एक रेग्युलर हेक्झागॉन घेतला आहे, तर रेग्युलर हेक्झागॉनच्या कुठल्या तरी एका पॉईंटवरती आपल्याला काय करायचे आहेत, फोर्सेस घ्यायचे आहेत. ओके. आता हे फोर्सेस कसे घ्यायचे आहेत, तर या पॉईंटपासून ज्या बाकीच्या साईड्स आहेत, म्हणजे ही साईड आहे पहिली या डायरेक्शनला, ही साईड आहे, म्हणजे प्रत्येक कॉर्नर पॉईंटमधून एक फोर्स पास झाला पाहिजे. म्हणजे असे किती फोर्सेस तयार होतील टोटल, तर 1 2 3 4 5 असे 5 फोर्सेस तयार होतील. आणि ह्या 5 फोर्सेसच्या मॅग्नेट्यूड तुम्हाला दिलेले आहे. ओके. किती दिले बघा. पहिला फोर्स दिला आहे 20, त्यानंतर दिला आहे 30, त्यानंतर दिलेला आहे 40, त्यानंतर दिलेला आहे 50, त्यानंतर दिलेला आहे 60. ह्या सगळ्या या डायग्राममध्ये तुम्हाला ऑलरेडी पेपरमध्ये प्रिंट होऊन आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे काय करायची गरज नाही आहे. एक पेपर असा पण होता की ज्या पेपरमध्ये ही डायग्राम आली नव्हती पण हे स्टेटमेंट आलं होतं. त्यामुळे मी मुद्दाम तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवली. ठीक आहे. तर आता एक रेग्युलर हेक्झागॉन घेतला, त्याच्या एका कॉर्नर पॉईंटपासून प्रत्येक कॉर्नरपासून मध्ये जाणारे फोर्सेस मी इथं दाखवलेले आहेत. ओके. टेकन इन ऑर्डर, एका ऑर्डरमध्ये सगळे फोर्सेस तुम्हाला घ्या, म्हणजे 20 30 40 50 60 एका ऑर्डरमध्ये घ्यायचे आहेत. आता पुढे काय म्हटले, फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स. ओके. मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी बेसिकली आपण काय करतो, तर सर्वात पहिल्यांदा मी इथं स्टेप्स देतो. पहिली स्टेप आपण करतो रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. म्हणजे दिलेले फोर्सेस आपण रिझॉल्व करून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, समेशन Fx म्हणजे सगळे एक्स फोर्सेस एकत्र करायचे, समेशन Fy म्हणजे सगळे वाय फोर्स एकत्र करायचे, त्यांची ॲडिशन करायची. आणि त्यानंतर लास्टची स्टेप पॅरलोग्राम लॉ. ओके. पॅरलोग्राम लॉ यूज करायचा टू डिटरमाइन द रिझल्टंट. ओके. आणि तो पॅरलोग्राम लॉ काय सांगतोय, R इज इक्वल टू समेशन Fx स्क्वेअर प्लस समेशन Fy स्क्वेअर. ओके. म्हणजे पहिला फोर्सेस रिझॉल्व करायचे, समेशन Fx काढायचा, समेशन Fy काढायचा, त्याच्यावरनं R मिळवायचा आणि त्यानंतर त्या रिझल्टंटची डायरेक्शन शोधायची. ओके. त्या रिझल्टंटची डायरेक्शन शोधायची. ह्या 4 स्टेप केल्या की तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व होईल. आता तुम्हाला इथं लक्षात येईल बघा, हा प्रॉब्लेम टोटल 6 मार्कांना पेपरमध्ये आला होता. ठीक आहे. त्याप्रमाणे आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करायला चालू करूया. त्यातली सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. म्हणजे मला फोर्सेसला काय करावं लागेल, रिझॉल्व करावं लागेल. मग मी आता या प्रत्येक फोर्सला रिझॉल्व करतो. आता रिझॉल्व करण्यासाठीचा जो रूल आहे तो मी इथं मुद्दा म्हणून लिहून ठेवतो. जर समजा एखादा फोर्स असेल F आणि त्याचा मला हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल दिला असेल थिटा, तर याला रिझॉल्व केल्यानंतर 2 कॉम्पोनंट येणार, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असणार F कॉस थिटा आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट असणार F साइन थिटा. ओके. आता अँगल इथं मला हॉरिझॉन्टल दिलेला म्हणून मी हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉस घेतला आहे. जर समजा हा फोर्स आहे R आणि त्याचा मला समजा व्हर्टिकल बरोबरचा अँगल दिला आणि मी याला जर रिझॉल्व केलं एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल कॉम्पोनंटमध्ये, तर व्हर्टिकल कॉम्पोनंट इथं काय येणार, R कॉस थिटा आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट येणार R साइन थिटा. आता तुम्ही म्हणणार हे काय, इथं मी हॉरिझॉन्टल या कॉस थिटा घेतला होता पण इथं मी व्हर्टिकल कॉस घेतला आहे. तर याचा एक सिम्पल रूल आहे, ज्याच्या बरोबर अँगल दिला आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल बरोबर अँगल दिला असेल तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉस घ्यायचा आणि जर अँगल व्हर्टिकल बरोबर दिला असेल तर व्हर्टिकल कॉम्पोनंट कॉस घ्यायचा. आणि ह्याप्रमाणे आपण काय करायचं, याप्रमाणे आपण रिझॉल्व करायचं. पाहिजे तर मी इथं रूल मुद्दा म्हणून लिहून ठेवतो, ज्याच्या बरोबर अँगल
तो कॉम्पोनंट काय येणार, तो कॉम्पोनंट काय असणार आहे, कॉस थिटा. ओके, याचा अर्थ काय, जर हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल दिला असेल तर हॉरिझॉन्टल कॉस घ्यायचा आणि व्हर्टिकल बरोबर दिला असेल तर व्हर्टिकल कॉस घ्यायचा. इतकं सोपं आहे. ठीक आहे, चलो मग आता आपल्याला जी फोर्सची डायग्राम दिलेली आहे ही डायग्राम पुढे आपण रिझॉल्व करूया. ठीक आहे, मी यातले प्रत्येक फोर्स रिझॉल्व करायला चालू करतो. आता तुम्ही मला सांगा, पहिला हा जो फोर्स आहे 20 न्यूटनचा हा हॉरिझॉन्टल आहे, बरोबर. जर तो हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल असेल तर त्याला आपण रिझॉल्व करत नाही. हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल असेल तर त्याला आपण रिझॉल्व करत नाही. आता जर तुम्ही ह्या पॉईंटमधून हेक्झागॉनच्या प्रत्येक कॉर्नरमधून एक एक फोर्सेस घेतले तर यांच्यामधले इन्क्लुडेड अँगल जे तयार होतात ते असतात 30 30 30 30, बरोबर. आणि ह्या दोन साईडमधला अँगल किती होतो, टोटल 120. त्यामुळे CAB हा अँगल 30 होतो, DAC हा अँगल 30 होतो, EAD हा अँगल 30 होतो, FAE हा अँगल 30 होतो. ठीक आहे, त्यामुळे आता मी यांना त्याप्रमाणे रिझॉल्व करून घेतो. पहिला कॉम्पोनंट ABचा हा जो 20 आहे ह्याला जर मी रिझॉल्व करायला गेलो तर हा रिझॉल्व होणार नाही. का, कारण की हा हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे, त्यामुळे याला रिझॉल्व करायची गरज नाही. आता मी 30 न्यूटनला रिझॉल्व करणार आहे. बघा, हा त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि हा 30 न्यूटनचा व्हर्टिकल कॉम्पोनंट. ओके, आता तुम्ही मला सांगा, या 30 न्यूटनचा अँगल आपल्याला दिलेला आहे, बरोबर. हा अँगल कोणाबरोबर दिलेला आहे, हॉरिझॉन्टल. म्हणजे 30चा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल 30 आहे. त्यामुळे हा कॉम्पोनंट काय येणार, 30 कॉस 30. आता इथं कॉस 30 का लिहिलं आहे मी, कारण की अँगल हॉरिझॉन्टल बरोबरचा दिला आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय येणार, कॉस. मग याचा अर्थ व्हर्टिकल किती येणार इथं, 30 साईन 30. ओके, हॉरिझॉन्टल जर कॉस आला तर व्हर्टिकल कॉम्पोनंट काय येणार, साईन. सर्वांना समजले. ठीक आहे, आता मी नेक्स्ट फोर्स म्हणजेच 40 न्यूटनला मी रिझॉल्व करणार आहे. ओके, आता 40 न्यूटनला रिझॉल्व करण्यासाठी ह्याचे पण दोन कॉम्पोनंट येणार, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल, बरोबर. आता तुम्ही सांगा 40 न्यूटनचा हॉरिझॉन्टल बरोबरचा हा अँगल किती आहे. ओके, तर हा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल किती येणार बघा, हा 30 + 30 म्हणजे किती येणार, 60. याने म्हणजेच काय, 40 न्यूटनचा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल आला आहे 60 डिग्री. जर तो 60 डिग्री असेल तर याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय येणार, 40 कॉस 60. का कॉस लिहिला इथं मी, मला अँगल हॉरिझॉन्टल बरोबरचा दिला आहे, त्यामुळे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय आला, कॉस. तर हा काय येणार 40 साईन 60. हॉरिझॉन्टल जर कॉस असेल तर व्हर्टिकल काय येणार, साईन. त्यामुळे माझा हा 40 पण काय झालेला आहे, रिझॉल्व झालेला आहे. आता नेक्स्ट तुम्ही विचार करून सांगा, हा 50 न्यूटन जो आहे तो 50 न्यूटनला मला काय करावं लागेल, 50 हा व्हर्टिकल आला आहे. बघा, आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असेल तर त्यांना आपण रिझॉल्व करत नाही, त्यामुळे हा 20 रिझॉल्व होणार नाही आणि हा 50 रिझॉल्व होणार नाही, कारण 50 काय आला आहे, व्हर्टिकल कॉम्पोनंट आला आहे. ठीक आहे, व्हर्टिकल फोर्स आला आहे. आता 50 रिझॉल्व झाला नाही, मग आता पुढचा जो आहे 60 न्यूटन ह्याला आपण रिझॉल्व करूया. ह्याचे दोन कॉम्पोनंट येतील, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल, बरोबर. आता याचा आपल्याला अँगल शोधला पाहिजे, म्हणून मी थोडंसं याला इथे एक्सटेंड करतो. हा अँगल किती आहे बघा, टोटल AB पासून AFचा अँगल 30 30 30 30 म्हणजे 120 आहे. म्हणजे ह्या बाजूचा हा अँगल किती झाला, 180 - 120, त्यामुळे हा 60 आला. बघा, म्हणजे या 60 न्यूटनचा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल किती आला, 60 डिग्री. त्यामुळे मी याचा कॉम्पोनंट लिहितो 60 कॉस 60 60 साईन 60. सिम्पल रूल वापरला आहे, समोर इथे लिहिला आहे बघा, ज्याच्याबरोबरचा अँगल तो कॉम्पोनंट काय आला पाहिजे, कॉस. हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल आहे त्यामुळे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय आला, कॉस. व्हर्टिकल कॉम्पोनंट काय आला, साईन. एकदम सोपा रूल आहे. जर हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल असेल तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉस, आणि जर मला व्हर्टिकल बरोबरचा अँगल दिला असेल तर व्हर्टिकल कॉम्पोनंट हा काय आला पाहिजे, कॉस. ठीक आहे, सर्वांना समजलं. एवढे जर तुम्ही फोर्सेस रिझॉल्व केले तर तुमचा प्रॉब्लेम ऑलमोस्ट संपलेला आहे. ओके, आता मला काय करायचं आहे, रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे, मला याच्यामधून सगळे एक्स कॉम्पोनंट एकत्र करायचे आहेत आणि सगळे वाय कॉम्पोनंट एकत्र करायचे आहेत. त्यामुळे मी आता इथे लिहितो, नाव वी आर गोइंग टू डिटरमाइन समेशन FX. ओके, सगळ्या एक्स डायरेक्शनच्या फोर्सेसची ॲडिशन करायची. आता यासाठी आपण रूल काय वापरणार, जर राईटचा फोर्स असेल राईटचा तर तो प्लस घ्यायचा, लेफ्टचा असेल तर मायनस घ्यायचा. ठीक आहे, त्यामुळे राईट
डायरेक्शनचे फोर्स मी सगळे प्लस घेणार, लेफ्ट डायरेक्शनचे फोर्स सगळे मी मायनस घेणार. त्यामुळे मी आता इथं लिहित जातो. हा बघा पहिला कॉम्पोनंट 30 cos 60 हा राईटला आहे, त्यामुळे 30 cos 60 हा प्लस आला. त्याच्यानंतर दुसरा हा बघा 40 न्यूटनचा हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, तो पण राईटला आहे, त्यामुळे प्लस 40 cos 60. ओके. त्यानंतर हा तिसरा बघा, तिसरा हा 60 cos 60 लेफ्टला आहे, त्यामुळे मायनस 60 cos 60 हा लेफ्टला आहे. आता हे 3 रिझॉल्व केलेले कॉम्पोनंट सोडून इथे 20 न्यूटनचा फोर्स दिसतोय बघा, जो हॉरिझॉन्टल राईटला आहे म्हणून प्लस 20. ओके, समजलं? म्हणजे टोटल किती फोर्स होते बघा इथं हॉरिझॉन्टल, 1 2 3 4. मी चारीच्या चारी हॉरिझॉन्टल फोर्सेस घेतलेले आहेत. आता या चारीच्या चारी हॉरिझॉन्टल फोर्सेसचं कॅल्क्युलेशन करायचं कॅल्क्युलेटरवरती, ठीक आहे. आणि कॅल्क्युलेशन झालं की आपण त्याचं आन्सर लिहायचं. मला फक्त 1 मिनिट द्या, मी कॅल्सीवरती ह्या सर्व व्हॅल्यू पुट करतो आहे, व्हॅल्यूज पुट करतो आणि 1 मिनिटामध्ये मी आन्सर लिहितो आहे. सॉल्व केल्यानंतर याचा आन्सर येते 25. त्यामुळे मी इथं आन्सर लिहितो 25 आणि हे फोर्सेस दिलेत न्यूटनमध्ये, त्यामुळे समेशन एफ एक्स आला 25 न्यूटन. ओके, ह्याला मी 1 म्हणून ठेवतो. आत्ता जी प्रोसिजर केली सेम अशीच्या अशी प्रोसिजर मी रिपीट करणार आणि काय शोधणार, समेशन एफ वाय. ओके. आता समेशन एफ वायला सर्व वाय डायरेक्शनचे फोर्सेस घ्यायचे. आता वाय डायरेक्शनचे फोर्सेस घेण्यासाठी डायरेक्शन कशा, जर फोर्स अपवर्ड असेल तर प्लस घ्यायचा, डाऊनवर्ड असेल तर मायनस घ्यायचा, ठीक आहे. त्याप्रमाणे मी करत जातो. आता हा 20 इथं येणार नाही कारण की हा हॉरिझॉन्टल आहे, मला फक्त व्हर्टिकल फोर्स पाहिजे वाय डायरेक्शनचा. त्यामुळे मी आता इथे येतो बघा, हा 30 sin 30 दिसतोय का, 30 sin 30 हा अपवर्ड आहे म्हणजे प्लस येणार. त्यानंतर हा दुसरा घ्या 40चा कॉम्पोनंट, 40 sin 60 हा सुद्धा कसा आहे बघा, अपवर्ड आहे, अपवर्ड असल्यामुळे प्लस येणार. ओके. त्यानंतर हा थर्ड कॉम्पोनंट घ्या 60 sin 60 हा सुद्धा अपवर्ड आहे बघा, अपवर्ड म्हणजे काय येणार, प्लस. आता हे रिझॉल्व केलेले 3 फोर्सेस झाले. आता इथे एक सेपरेट 50 न्यूटन व्हर्टिकल दिसतोय का बघा, रेडमध्ये मार्क केला आहे, याला घ्या. हा पण अपवर्ड आहे, त्यामुळे हा काय होणार प्लस 50. ठीक आहे. आता हे चारही फोर्सेस माझे समेशन झालेले आहेत. मी आता काय करणार, कॅल्सीवरती पुट करणार आणि या सर्वांचं आन्सर शोधणार. 30 sin 30 प्लस 40 sin 60 प्लस 60 sin 60 प्लस 50. सॉल्व केल्यानंतर आन्सर येते 151.6 न्यूटन. याला मी म्हणतो 2. म्हणजे काय झालं, जे काही मला फोर्सेस दिले होते 5, त्या सर्वांना मी रिझॉल्व केलं, त्यांच्या सगळ्या एक्सची मी ॲडिशन केली, सगळ्या वायची मी ॲडिशन केली. म्हणजे आता माझ्याकडे 5च्या ऐवजी आता राहिले फक्त 2 फोर्सेस. ओके. मग ह्या 2 फोर्सेसची इथे मी एक डायग्राम ड्रॉ करतो. लक्ष द्या, हा एफ एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल, हा कसा आला आहे बघा, प्लस आला आहे, बरोबर. 25 न्यूटन प्लस आला आहे ना, म्हणजे याची डायरेक्शन कुठं आहे, टुवर्ड्स राईट. हा समेशन एफ एक्स राईटला आला, बरोबर, हॉरिझॉन्टल. आता समेशन एफ वाय बघा, समेशन एफ वाय पण प्लसच आला आहे. प्लस म्हणजे तो व्हर्टिकली कसा असणार, अपवर्ड समेशन एफ वाय. ओके. या दोघांच्या मधला अँगल असणार हा 90. हा समेशन एफ एक्स मिळाला, समेशन एफ वाय मिळाला. ह्या दोघांच्या इथं मध्ये कुठं तर कोण असणार आहे, तुमचा रिझल्टंट असणार आहे आर, आणि हा त्याचा अँगल हॉरिझॉन्टल बरोबर असणार आहे अल्फा. आता मला काय करायचं आहे, हा अँगल आर आणि हा फोर्स आर आणि मला त्याचा अँगल अल्फा शोधायचा आहे. ओके. मग रिझल्टंट शोधूया. आता रिझल्टंट शोधूया. मी दिले तो टू डिटरमाइन रिझल्टंट. आता रिझल्टंट मला शोधायचा आहे, त्यासाठी मी काय वापरणार, हा थिअरम वापरणार, लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेसचा. ओके. काय आहे तो थिअरम, आर म्हणजे रिझल्टंट इज इक्वल टू रूट, जर या दोघांच्यामध्ये अँगल 90 असेल तर हा काय असतो, समेशन एफ एक्सचा स्क्वेअर प्लस समेशन एफ वायचा स्क्वेअर. ओके. जर समजा यांच्यामध्ये अँगल 90 नसेल तर याच्या पुढे प्लस 2 समेशन एफ एक्स समेशन एफ वाय इंटू कॉस थिटा हा फॉर्म्युला येतो.
पण जर अँगल 90 असेल तर ती पुढची टर्म घ्यायची गरज नाही, ती पुढची टर्म 0 होते. ओके, त्यामुळे हा फॉर्म्युला तुम्ही फक्त एवढाच लक्षात ठेवा. आता मी इथं व्हॅल्यूज पुट करत जातो. सो अंडर रूट समेशन एफ एक्स किती आहे बघा 25चा स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय किती आला आहे 151.6चा स्क्वेअर. आता हे कॅल्सीवरती डायरेक्ट सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या आणि आन्सर शोधायचा. 25चा स्क्वेअर प्लस 151.6चा स्क्वेअर. ओके, त्याचं जे काही आन्सर येईल त्या आन्सरचा काय घ्यायचा रूट. सो रूट आन्सर केल्यानंतर आन्सर येत आहे 153.64. चलो, मला एक आन्सर मिळालं. मला तिने सांगितलं होतं रिझल्टंट फाइंड आउट कर. हा माझा आन्सर आला, आन्सर नंबर 1. ओके, आता एक लास्टची स्टेप राहिली. आन्सर शोधल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, हा अँगल शोधायचा आहे. म्हणजे आर मिळाला मला, पण त्याचा अँगल शोधायचा राहिला आहे. आता यासाठी मी काय करतो बघा, हा समेशन एफ वाय इथनं उचलायचा आणि इथं आणून ठेवायचा. सेम क्वांटिटी, हां, म्हणजे जेवढा तिथं आहे तेवढाच आणून ठेवला. हे ठेवल्यामुळं काय झालं बघा, लक्ष द्या, इथे एक ट्रायंगल फॉर्म झाला बघा, असा आहे का. आता मी हा जो ट्रायंगल आहे तो मुद्दा म्हणून मी बाजूला दाखवतो. ठीक आहे, हे जे ब्लू आहे ते मी काढून टाकतो आणि मी हा जो इथं ट्रायंगल बनवला आहे तो मी बाजूला दाखवतो. हा असा ट्रायंगल फॉर्म झाला बघा, बरोबर. हा आहे तुमचा आर, हा अँगल आहे अल्फा, हा आहे समेशन एफ एक्स आणि हा काय आहे समेशन एफ वाय. मग आता तुम्ही सांगा मला, जर इथं मला ही डायरेक्शन शोधायची असेल, म्हणजे सेकंड आन्सर शोधायचं असेल, आता या डायरेक्शन शोधण्यासाठी मला इथं ह्या ट्रायंगलमध्ये तुम्ही ट्रिग्नॉमेट्री वापरून साईन कॉस टॅन काहीही वापरा, तुम्हाला आन्सर मिळेल. मी याचा साईन घेणार आहे, साईन. सो साईन अल्फा इज इक्वल टू काय येणार बघा, साईन म्हणजे काय अपोजिट, अपोजिट म्हणजे काय येतं समेशन एफ वाय, समेशन एफ वाय डिवाइड बाय हायपोटनेस, हायपोटनेस किती आहे याचा आर. जर समजा तुम्ही कॉस घेतला असता तर कॉस काय आला असता ॲडजेसंट डिवाइड बाय आर, ॲडजेसंट समेशन एफ एक्स डिवाइड बाय आर. आणि जर तुम्ही टॅन घेतला असता याचा तर टॅन काय आला असता समेशन एफ वाय डिवाइड बाय समेशन एफ एक्स. कोणतेही सॉल्व करा तुम्हाला याचं उत्तर मिळेल. आता मी इथं व्हॅल्यूज पुट करतो. समेशन एफ वाय ऑलरेडी आपल्याला माहीत आहे किती आहे 151.6 डिवाइड बाय आर शोधला आहे आपण 153.64. ओके, ही व्हॅल्यू शोधायची आणि त्याचा साईन इनवर्स घ्यायचा. ओके, मी पटकन सॉल्व करतो. 151.6 डिवाइड बाय 153.64, जे आन्सर येईल त्याचं काय घ्यायचं आहे साईन इनवर्स, बरोबर. सो साईन इनवर्स ऑफ आन्सर आणि याचा आन्सर येते 80.65. ओके, त्यामुळे अँगल किती आला 80.65 डिग्री. म्हणजेच याचा अर्थ काय, हा जो रिझल्टंट आहे या रिझल्टंटचा अँगल किती आला 80.65. म्हणजे हा जो अँगल आहे हा किती आला 80.65. ओके, इथे तुमचा प्रॉब्लेम संपला. कारण की आपल्या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं होतं फक्त एकदा वाचा, फाइंड द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स. मॅग्निट्यूड म्हणजे ही आरची किंमत आणि डायरेक्शन म्हणजे ही अल्फाची किंमत. ओके, एवढा प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व केला तर तुम्हाला 6 मार्क पूर्ण मिळतील. ठीक आहे, जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये टाका, मी त्याचं उत्तर द्यायचा पूर्ण प्रयत्न करेन. थँक्यू.